राणीनगर परिसरात पोलीस कॉलनीमध्ये मध्यरात्री भरवस्तीत असलेल्या चंदनाचे झाड तोडून नेल्याची घटना घडली आहे। आजूबाजूला रहिवासी परिसर असून भरवस्तीतून झाड तोडून नेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे पोलीस वस्तीतूनच चोरांनी डल्ला मारल्याने नेमकं पोलिसांचं गस्त पथक करता तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे। महेश अर्जुन बारसे यांच्या मालकी हक्काच्या कंपाऊंड मधून जाळी वाकून चोरांनी आत प्रवेश करत झाड तोडून नेले। रात्री पाऊस चालू होता, 10 साडे 10 पर्यंत आमचे घरचे सगळे जागे असतात। रात्री पाऊस चालू होता, मग जेवण वगैरे करून झोपले, पण पाऊस चालू असल्यामुळे आणि इथे सगळं अंधार आहे। मागे इथे मागच्या बाजूला कोण राहत नाही, हे शेजारच्या बंगल्यात लगेच नाही बाजून, पण त्या बाजूने आहेत। पण माझा झोपल्यानंतर मग लक्षात नाही आलं ते, आणि ते मागच्या बाजूने दाबेलीचा रोड आहे मोठा 18 मीटरचा, तिथून ते भिंत छोटी हाईट 3-4 फुटाची, तिथून उड्या मारून आले असेल त्यांनी, ती तार पूर्ण वाकवली 4-5 फुटाची, आणि हे तोडून नेलं। हे सकाळी 6-6:30ला आमची आई ज्यावेळेस देवाची फुलं वगैरे हे काही तोडायला आली त्यावेळेस तिला लक्षात आलं। 1976ला आहे ना, चंदनाचं झाडं होतं, आजोबा पोलीसमध्ये होते, त्यावेळेस त्यांना कोणतरी रोप दिलं होतं भेट स्वरूपात, तर त्यावेळेस लावलं होतं। पोलीस आता इंद्रनगर पोलीस स्टेशनला गेलो होतो, तिथे तक्रार दाखल केली। म्हणजे सरांनी सांगितलं की त्यांचे ते पोलीसवाले DB वाले आले होते, आता त्यांनी पण फोटो वगैरे घेतले, आणि ते म्हणे आम्ही आता आमच्या पद्धतीने प्रोसेस करतो बा। असं काय ते आजोबा होते ज्यावेळेस पोलीसमध्ये होते आजोबा आमचे, त्यावेळेस त्यांना कोणतं रोप दिलं होतं, आईला का आजोबांना पाहुण्यांनी दिलं होतं, त्यावेळेस ते लावलं। 1976 सालचा असेल अंदाजे। बारसे यांना सकाळी ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ इंद्रनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। पुढील तपास इंद्रनगर पोलीस करत आहे। NCN न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।